दीक्षा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्याचे पराठे। अगदी झटकन आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे। चला तर बनवूया। 2 बटाटे घेतले, उकडून घेतले, मॅश करून घ्यायचे, त्याला किसायचे असले तर किसून घ्यायचे। मी थोडेसे किसून घेतलाय आणि एक छोटा बटाटा होतो तो थोडासा मॅश करून घेतलेला आहे। तीळ घालते, अद्रक लसूण आणि जिरा याची पेस्ट करून घेतली मी। थोडीशी हळद घालते, चवीनुसार मीठ घालायचं, टोमॅटो सॉस घालते। एक मोठी वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि छान मळून घेऊया। असं मळून घेतोय। मळताना पाणी टाकायचं नाही आहे, त्यामध्ये फक्त जे हाय बटाटे त्यामध्येच मळून घ्यायचं आपल्याला पीठ। बघा असं छान आपण मळून घेतलंय। 10 मिनिटासाठी आपण हे राहू देऊ। बटाट्याचे पराठे असे झटपट असं पीठ मळून घेतलं आपण। एकदम घाई असली तरी आपण असे पराठे करू शकतो। अगदी थोड्याच वेळात असं पीठ मळलं जातं। आता पराठे बनवूया। चालेल, आता आपण पराठे बनवायला घेऊया। मी छोटासा गोळा तोडून घेते। पद्धतीने आपण गोळा घेतलाय। मी ते गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ लावून घ्यायचं, त्याला छान लाटून घ्यायचं। एकच साईडने लाटायचं, पूर्ण हळूहळू लाटायचं, घाई करायची नाही। छान असं लाटून घेतलाय, ठेवला। पॅन छान गरम करून घ्यायचा। आपण लाटलेला पराठा त्याच्यावर ठेवूया। पराठा बनवताना गॅस बारीक ठेवायचा। छान तेल घालू, आता परतून घेऊया। किती छान झाला, साईडने पण आपण तेल घालूया। तेव्हा किती छान झाला आपला पराठा। अशा पराठे तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेऊया। आपले पराठे हे तयार झाले। तुम्ही असे पराठे करून बघा, खाऊन बघा। आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।